जो आहे तो सुद्धा रिकामा करण्यात आलेला आहे। पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी बोलावण्यात आलेली होती आणि गिरीश महाजन या ठिकाणी येऊन गेल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर आंदोलकांना त्यांनी ट्रॅकवरून आता हटवलेलं आहे। त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केलेली आहे। ही आता रेल्वे स्टेशनच्या बाहेरची ही दृश्य आहेत। रेल्वे स्टेशनच्या बाहेरून सुद्धा हा सगळा जमाव जो आहे तो हटवण्यात आला, बाहेर हकलवलं जातंय। गेल्या 8 ते 10 तासांपासून या ठिकाणी जो आहे तो पोलिसांनी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि या ठिय्या आंदोलनानंतर आता अनेक नागरिकांवरती जो आहे तो पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि लाठीचार्ज नंतर आता सर्व रेल्वे स्टेशन जे आहे ते रिकामं करण्यात आलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे ब्रिज आहे या ब्रिजच्या बाजूला काही नागरिक जे आहेत ते नागरिक जमले होते, त्यांच्यावरती देखील लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज केल्यानंतर सर्व नागरिक जे आहेत ते नागरिक बाजूला लपले होते त्यांना देखील हटवण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून केलं जातंय आणि हे काम करत असताना सौम्य लाठीचार्ज देखील जो आहे तो लाठीचार्ज केला जातोय। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर सकाळी 8 ते 10 तासांपासून हे सर्व आंदोलन जे आहे ते सर्वांचं सुरू होतं। पूर्ण आता रेल्वे स्टेशन खाली झालेलं आहे, परंतु रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर देखील जो आहे तो पोलीस प्रशासनाकडून खाली करण्यात येतोय। दंगल नियंत्रण पथक असेल, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस असतील, त्याच पद्धतीने RPFचे पोलीस असतील, या पोलिसांकडून जो आहे तो याकडून लोकांवरती जे जमले होते सकाळी 8 ते 10 तासांपासून त्यांच्यावरती लाठीचार्ज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस प्रशासनानं आणि अनेक राजकीय नेत्यांनी जे आहे ते सकाळपासून जे आहे ते रणमाईची भूमिका घेतली होती, परंतु आता परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेल्यानंतर जो आहे तो या ठिकाणी लोकांना बाहेर काढण्यासाठी जो आहे तो पोलिसांनी सौम्य लाठीचार्जाचा वापर जो आहे तो केलेला आहे। अनेक महिला ज्या आहेत त्या महिला देखील या ठिकाणी होत्या आणि त्या महिलांना बाजूला करण्यासाठी जो आहे तो पोलीस प्रशासनाकडून विशेष मदत केली जात होती आणि जे अनेक पुरुष नागरिक जे होते त्यांच्यावरती लाठीचार्ज जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक असेल, ठाणे पोलीस असतील किंवा RPFचे पोलीस असतील यांच्याकडून जो आहे तो संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज जो आहे तो लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। संपूर्ण बदलापूर स्टेशन जे आहे ते बदलापूर स्टेशन खाली करण्यात आलेलं आहे। जवळपास 8 ते 10 तासांपासून हे बदलापूर स्टेशन नागरिकांनी भरलं होतं। एकही लोकल जी आहे ती लोकल या ठिकाणाहून जात नव्हती आणि अखेर संध्याकाळच्या वेळेत चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतील, त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आता लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिक जे आहेत ते इथून आता संपूर्ण रेल्वे स्टेशन सोडून बाजूला गेलेले आहेत। त्यांच्या आजूबाजूला देखील नागरिक होते, त्यांच्यावर देखील पोलिसांकडून जो आहे तो लाठीचार्ज करण्यात आलेला आहे।